आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसुळे, आपण त्यांच्याशी बोलूया। महायुतीला जागा सुटलेली आहे, कॅप्टन अभिजित अडसुळेला सुटलेली आहे, कसा रिस्पॉन्स मिळतो आणि कोणाशी टक्कर आहे? आमचे महायुतीचे सगळे घटक पक्ष, शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी आहे, RPIचे गट आहेत आणि अतिशय एका जीवाने काम चाललेलं आहे आणि प्रचार आता इतक्या शिगेला पोचलेला आहे की आम्ही 1 नंबरला नक्की आहोत। आता A+मध्ये आम्हाला जायचं आहे, ही परिस्थिती आहे। उद्यासुद्धा असाच मेळावा आम्ही अंजनगावला घेतो आहे। बूथ प्रमुख आहेत, शक्ती केंद्र प्रमुख आहेत, इतरही काही पदाधिकारी आहेत आणि म्हणून दुपारच्या वेळेला आम्ही घेतला। बाकी वेळेला मतदारसंघामध्येही लोक फिरत आहेत। असं मुख्यमंत्री साहेब 2 दिवसापूर्वी आले होते, तेव्हा त्यांनी राणा दाम्पत्यावर पण टीका केली होती आणि आता समजावलं, पण ते समजण्याच्या पलीकडे आहेत। ज्याला काही बुद्धी आहे त्याला समजतं, ज्यांना बुद्धी नाही, वात्रट बुद्धी आहे, त्यांना नाही समजत। ठीक आहे, आम्ही तो विषय सोडून दिलेला आहे। नवनीत राणा इथे तळ ठोकून रमेश बुंदेलेला उभं केलं त्यांच्या युवा सभा आणि त्या आता भाजपच्या नेत्या, ते खरं तर ते महायुतीमध्ये पाहिजे ना। महायुतीमध्ये पाहिजे, ती याच्या पलीकडे जाऊन तिच्या नवऱ्याच्या तिथं ती अजून प्रचाराला का गेली नाही, हा संशोधन आहे माझं। एक संशोधन करण्याचा विषय, सगळीकडे जायचं, फक्त भुंकायचं। अरे पण घरचं सोडून तुम्ही फिरता आहात, त्याचं काय? काय वाटते तुम्हाला एकंदरीत नवनीत राणा नेमकं का असं आहे? तुम्ही लोकसभेमध्ये प्रचार केला नाही असा त्यांचा आरोप आहे। अरे पण आम्ही जाहीर सांगितलं होतं, मी तर जाहीरपणे बोललो होतो। अभिजित त्या व्यासपीठावर गेला होता, पण मी जाहीरपणे बोललो होतो की माझी सीट काढून घेतलेली आहे आणि त्यांचं वागणं मला पसंत नाही आणि म्हणून मी अमित शहाजींना पण सांगितलं होतं की बाबा मी काय प्रचारात जाणार नाही, पण माझा पक्ष प्रचारात होता। आता ते मानणार नसतील तर त्याला काय करणार मी? काय वाटते तुम्हाला एकंदरीत या दर्यापूर आणि इतर मतदारसंघामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये काय स्थिती राहू शकते? आता काय झालं, या रवी राणांनी जे काय 2-3 ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत, अमरावतीमध्ये जगदीशभाई गुप्तांना उभा केलेला आहे, इकडे मेळघाटमध्ये सुद्धा केवलराम यांना घेऊन आग्रह धरून त्याचं नाव पहिल्या यादीत घालून ते नाव जाहीर केलं नाही, तर तिथं पटेल आमच्याबरोबर असता। परंतु आता जे घडले महायुतीमध्ये ते आम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं, स्वीकारावं लागतं। पण याचा फटका बसू शकतो का? असं महाविकास आघाडीला फायदा होऊ शकते असं वाटत नाही? नाही, असं महाविकास आघाडीला जास्त काही फायदा मिळेल असं नाही आणि महाविकास आघाडीमध्ये बरीचशी बिघाडी आहे, त्यामुळे तसं काही नाही आहे। इथलं नाही म्हणून तिथं काहीतरी फायदा मिळेल असं नाही, पण त्यांचाच फायदा आम्हाला इथं तरी मिळायला लागले। हे होते माजी खासदार आनंदराव अडसूळ। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, दर्यापूर, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।